आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहर व परिसरात असणाऱ्या गॅस एजन्सी समोर ग्राहक गर्दी करू लागले आहेत। दरम्यान गॅसची टाकी आता 45 दिवसानंतर मिळणार असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे। अनेक ग्राहक एजन्सीमध्ये दाखल होत वादविवाद करत असल्याने अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सध्या गॅसचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, मात्र वितरण करताना अनेक अडचणी येत असल्याचे गॅस एजन्सी धारक सांगत आहेत। तर गॅससाठी नंबर लावूनही टाकी मिळत नसल्याचा आरोप ग्राहक करू लागले आहेत। ग्राहक बंधूंनो, सध्याची परिस्थिती युद्धामुळे बिकट झालेली आहे। आज पॅनिक होऊन अनेक लोकांनी विनाकारण बुकिंग केलेलं आहे। त्यामुळे काय झालेलं आहे की गोंधळ सगळा निर्माण झालेला आहे। आज आता एक गावामध्ये 100-150 जर बुकिंग असेल आणि त्या गावामध्ये मी एक 50 सिलेंडर घेऊन गाडी पाठवली तर काय होणार या भीतीनं आज डिलिव्हरी मॅन जाऊ शकत नाही। आज गावातली काही जी सुरक्षा मंडळ असतात त्यांनी जर मदत केली किंवा शासनानं जर काही सपोर्ट केला, गावातल्या नेते मंडळींनी सपोर्ट केला तरच गावामध्ये गाडी येईल अशी अवस्था आहे। कालपर्यंत व्यवस्थित होतं, पण आजची व्यवस्था अतिशय बिकट झालेली आहे। 45 दिवसानंतर पहिला जो बुकिंग केला त्याच्यानंतर 45 दिवसानंतर तुमचं बुकिंग होते। 45 दिवसानंतर बुकिंग झाल्यानंतर किमान एक 8 दिवस तुम्हाला सिलेंडर मिळायला लागणार आहेत। ही आत्ताची परिस्थिती आहे। गोंधळून जाऊन उपयोग नाही आणि गोंधळ करून उपयोग नाही, तर शांतपणाने आपण या सगळ्यांना सामोरं जाऊया, काही मार्ग काढूया। मी आत्ता तहसीलदार साहेबांना भेटायचा प्रयत्न करतोय। कलेक्टर साहेबसुद्धा याविषयी आमची मीटिंग घेतील आणि काहीतरी मार्ग निघेल। आपण सर्वांनी विनंती आहे की शांततेनं सहकार्य करा। आजपर्यंत आमच्यासारख्या सगळ्या एजन्सीने तुम्हाला वेळोवेळी सिलेंडर दिलेले आहेत, कधी आजपर्यंत कमी पडलेले नाहीत, पण आत्ताची जी परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे। कृपया सगळ्यांनी शांततेनं सहकार्य करावं ही तुम्हाला सगळ्यांना नम्रतेनं विनंती आहे।